हॅलो गाईज, नमस्कार. हे मी पकडतो. नमस्कार 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 मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आज जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही जिमला जाणार आहोत थर्सडे पासून. सो आज आम्ही विचार केला फायनली आपण डिकेथलॉनला जाऊया, कपडे घेऊया आणि आज आहे शेवटचा दिवस आमचा जंक फूड खायचा. आणि या जर्नी मध्ये तुम्ही आमच्या सोबत आहात. तुम्हाला सगळं अपडेट्स देऊ, यश आणि आमचे बिफोर आफ्टर फोटोज पण तुम्हाला दाखवू. आई शपथ, मी लास्ट एक व्हिडिओ बघितली ज्याच्यात मी एवढा बारीक होता, एवढा फिट, एवढा लीन मसल होता माझ्यामध्ये, आणि आता बघा. हा, आणि हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवत राहू. बिकॉज आपण कोणाला जेव्हा ऍज अ चॅलेंज म्हणून घेतो ना, आपण पण मनापासून करतो. सो आम्ही विचार केला की आपण ही अख्खी जर्नी सिरीज बनवूया की आम्ही जिमला वगैरे. तर आज आहे आमचा जंक फूड टाइम. तर कालच यशने एक रील बघितली की ठाण्यामध्ये एक चांगलं स्ट्रीट चायनीज आहे जे आता रिसेंटलीच ओपन झालं. तर विचार केला ते पण एक्सप्लोर करूया. तर आधी आम्ही विवियानाला जाणार आहोत. बट विवियानाला जायच्या आधी आम्ही US रिटर्न माझी फ्रेंड अपूर्वा लोकेला भेटणार आहोत. तर तिच्या मम्मीने आमच्यासाठी छान सँडविचेस केले, तर ते पण आम्ही कारण आम्ही काहीच नाही खाल्लं भाई मगापासून, रात्री चायनीज खायचं म्हणून. मग आता विचार केला तिच्या घरी जाऊ, सँडविच खाऊ, तिला घेऊ, विवियानाला जाऊ, तिथून येतात कारण की तिला पण तिला कपडे घ्यायचे. ती पण आमच्यासोबत चॅलेंज मध्ये येणार आहे. ती तिथं तिच्या वेगळ्या जिमला जाणार, आम्ही दोघं एकत्र जिमला लांब राहते. तर दाखवतो आम्ही तुम्हाला हा फुल डे कसा चाललाय, फुल इव्हनिंग. मजा येणार, मजा भाई. चायनीज खायला, स्ट्रीट चायनीज, ते पण तुमच्यासोबत आज फर्स्ट टाइम. आपण यांच्यासोबत केलंच नाही स्ट्रीट फूड. आणि ठाण्यातलं आपण असं पण करायला पाहिजे की एक सिरीज कधीपासून मी तुला सांगतोय. येस, लवकरच ते पण तुम्हापर्यंत आम्ही लवकरच घेऊन येतो. आमच्या चॅनल असंच बघत राहा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडते का सांगा आम्हाला नंतर कमेंट करून. बाय म्हणजे पुढे बघा. सो आम्ही फायनली आलेलो आहोत अपूर्वा लोकेला पिक करायला, आणि तिने आम्हाला छान सँडविच बनवून दिलेला आहे. अजून आणून देते मी. दीड फॉर हुम? फॉर मी. हाफ फॉर यू, वन फॉर मी. बेस्ट फ्रेंडच्या घरी सर्वात पहिले मम्मीच्या समोर बोल तिच्या. नाही नको, थँक्यू. का अजून काय नको, मला तर आवडतं. नाही बोल ना, आता कुठे गेला. हाफ तुझा, एक माझा आहे. बघतोय का पप्पा येते तिथे बोलते. तुझे ना खायला कैसा आहे रे? कॉलेजची आठवण नाही, ती कॉलेजमध्ये आणायची ना. सेम प्रीती सारखा बनवलाय भाई, प्रॉपर आहे. अमेझिंग. प्रीती सँडविच इज गुड, नो डाऊट. बट सेंट जॉनच्या इथे ना एक प्रवीण म्हणून, अरे येस येस येस, तो बेटर आहे. तो मला जास्त आवडतो. त्याचे मला ते माहिती, ह्यांचे स्टॉल जे असे साधे स्टॉल असतात तिकडचे बर्गर जाम टेस्टी. हो आज खावे एक ऑलरेडी भरपूर ऑलरेडी हे खात. अरे उद्या जिम, तुला माहिती आहे ना उद्यापासून जिमचा सीन. ऐक प्लीज, ऐक. मी हिला आता खाली आल्यानंतर विचारलं की अरे शिवानी तुझी पर्स कुठे आहे. मला बोलते मी गोष्टी विसरतो. ही पर्स ही काय इथेच आहे ह्या माळ्या, दुसऱ्या माळ्यावरनं खाली टाकली आणि मी इथे छातीवर पकडली ती पर्स. समजलं का शाणे? पर्स विसरते आता कधी. मला थांब, 1 2 3 1 2 3. डुईंग हजबंड जॉब. काय डुईंग हजबंड जॉब? इथे नाण्याची टांग तुझ्या केवढी घातक आली माहितीये ती पर्स खाली. असं चालताना जर लोक आपल्याला बघत असतील तर काय विचार करायला? काय नाही, नवरा बायको प्रेमात येत, अजून काय विचार करत. हा बघा सिंगल माणूस. अरे हे बोलू शकतो का? काय नाही बोलू शकतो. तो बघेल सिंगल आहे पण ह्याचा. अरे सॉरी मला वाटलं बाबा तो देव बघेल ना, तो देव असं बोललो मी शाणे. चला आम्ही आता गाडीत जातो, निघतो. विवियानाला जायचं ना? विवियानाला निघतो. चला बाय, आम्ही चाललो विवियानाला. काय बोलतो? धन्यवाद. उडतोय असं मी लाजली पाहिजे माझ्यासाठी. मी तुला देते. असं का देतोय? मागचं गाणं कॉपीराईट लागेल ना रे, कॉपीराईट. घाल मला. मी माझ्या स्टाईलनी घालणार. या आउटफिट वरती मी गजरा घालू? हो. नाही, मी माझ्या स्टाईलनी घालणार. गाडी असेपर्यंत घाल, गाडी वाजेपर्यंत मी माझ्या स्टाईलनी. प्लीज प्लीज प्लीज. ह्याच्यासाठी घेतलंस? मला वाटलं की रोमॅन्टिक.
पाठी असं लावू का? कुठे पाठी? नाही, काढ. काय याला लावूया आपण गणपतीला. आता घातलेला गणपतीला लावणार. घातला हा? आणि मेन म्हणजे तू हा गणपतीसाठी घेतला, माझ्यासाठी नाही. तुझ्यासाठीच घेतला. तुझ्यासाठी तू आता बोलला स्पष्ट. अगं मी बोललो की गणपतीला घालूया, तू नको. आता आउटफिट वर मॅच नाही करते, मला दिसला म्हणून मी घेतला. ओके डन डन. हा छान दिसतोय. का तू दाखवत होतीस हे? असं फक्त मागे बघते असं वाटत होतं. हसलास बत्तीशी दाखवतो. थुकतोयस तू. किती वाटते भाई मी जवळजवळ 7 वेळा हात लावला, 7 वेळा धपा धप झटकत. देव बोलतो हात नाही लागायला घ्यायचं. ते गाणं गाणं लगेच अरे काय त्याच्यात कुठून आलं बघू. म्हणून शॉक लागत होता काय. भाई पण किती क्यूट आहे. याला सोडूया कुठेतरी. झाड डस्टबिन मध्ये झाडात तरी सोडायचं. जिमचे कपडे बघायचे तुम्हाला मित्रांनो. जिमचे कपडे थांबा. हा जिमचे कपडे हा घेतलाय. एक चष्मा घेतलाय आणि जिमचे कपडे घ्यायला आली. H&M मध्ये घुसली पहिले. अगं काहीतरी वाटलं पाहिजे रे. पण क्लासी दिसतोय. क्लासी दिसतोय. क्लासी हा फुल हे दिसते. चष्मीच झाली पाहिजे. नाही नाही. कुठल्या जिम मध्ये ग कुर्ता शिवानी? कुठल्या जिम मध्ये तुझ्यासाठीच बघते. ते पण तुला नकोय. ओके जाऊ दे चल. नाही हे शाणे पहिले तिथे होते मगाशी. तू कुर्ता बघते जिम साठी आता. हा हे जिम मध्ये छान वाटत. ऍक्च्युअली चांगला कुर्ता गेला सोडत आता. हे नाही खरंच चांगला. गाईस तुम्ही सांगा की हे चांगले वाटतायत. अरे मी बोललो ना मगाशी तू चांगलीच दिसते. मी नाही बोललोच नाही. आणि मला खूप टाइम मी नाही इंस्टाग्राम वरती भरपूर बघितले आणि मला खूप टाइम पासून हवं होतं. घेतलं ना शाबास. आता मला पण भरपूर टाइम पासून काहीतरी पाहिजे. आपण मग ते पण घ्यायला जाऊयाच ना आता. बाय बाय. या मुलीला मिस करत होती, म्हणजे ही मुलगी मिस करत होती द जे फ्राईज, म्हणून आम्ही हिच्यासाठी आलो. मी नाही खाणार. हो का? जेव्हा आपण खाऊया ना तेव्हा आपण कॅमेरा चालू करू. खाल्ला एक फ्राय, एक पण फ्राय सिंग्युलर फ्राय जरी तू खाल्लास तर यू आर गॉन. आज मी स्पेक्स घालते. आज माझं ऐकायचं. आज तू काय स्पेक्स घालते. हो हे बघा. कोणती जिंदगी ना मिलेगी दोबारा. सॉरी ये जवानी है दीवानी मधली नैना. स्कॉलरचं नको बोलूस. नैना आता ठीक आहे. नैना बनी रडत बोल बनी. रडत बोल. थांब ना. बनी. माझं पोट आलं ना तेव्हापासून हिला मस्ती आली. माझं पोट जाऊ द्या काही 6 महिन्यात बघा तुम्हाला दाखवतो. हिच्यापेक्षा हॉट दिसणार आहे मी. चॅलेंज. ना दोन्ही शिवानी खात का होतीस पण तू? हा डिफरंट आहेत हे बनायला तुला. हो थँक्यू. हा थँक्यू. आम्ही खातो. आम्हाला युजली आवडतात इथे द जे प्राईज आवडतात. आणि ही आता खूप दिवसानंतर आली तर तिच्या हातून अशी इच्छा जागी झाली. बघा चमचा बघा. तर मग आम्ही बोललो हिला दोघी कंपनी. तुम्ही एकट्या खातो ना, तुम्ही कशाला खाते दोघी जणी? हा एकटा वाटेल ना खायला. हा सांगितलं असतं तुम्हाला आता प्रेमाचे 2 शब्द. ठीक आहे. मला ह्या मुलीला कॉटनचे कपडे पाहिजेत. What's bad? What's wrong? अबे कॉटनचे शिवानी कपडे नाही घालत जिम मध्ये. का? जिम मध्ये कॉटनचे कपडे नाही घालत कारण ते घाम पकडून ठेवतात. हे बाकी सगळे अरे धुवायचे. मग मी धुवत नाही. मग 3 सेट घेते ना मी. म्हणजे 3 दिवस घालायचे, मग सुट्टी येते, मग धुवायचे, मग परत 3 सेट घालायचे. अरे पण तुला डिस्कम्फर्ट वाईल वर्किंग आउट होईल ना. तुम्हाला माहिती आहे ते जे जिमचे क्लोथ्स असतात ना त्याच्यामध्ये प्लास्टिक असते. असं मी रील बघितली. रील बघणं इम्पॉर्टंट आहे. रील बघत जा तुम्ही पण. आणि इन जनरल कॉटनचे घातलं तर काही प्रॉब्लेम नसतो. ओके मग चला आता मला पण कॉटन माझ्याकडे नाही येत कॉटन. म्हणून मी योगा सेक्शन मधून जिमचे कपडे घेतले. आणि मी पण आता घ्यायला चाललो. मुलांचे टाईप कॉटन आणि ब्रीदेबल असेल. मुलांच्या इथे आलो आपण. मुलांच्या इथे. येस चला आता. शिवानी नाही मला टी शर्ट घ्यायचे. माझ्याकडे टी शर्ट नाही आहेत. आणि काय मटेरियल आहे. हा ना यार हे मला नाही भेटलं हे सगळं यार.
चला मी पण बघतो काहीतरी थोडस बघू दे. मुलींचे दाखवते आणि ते बघ करते. तुला माहिती खरं मला असं वाटतं की हे खूप टॅबू झालंय की जिम मध्ये कॉटनचे नाही घातले. काय फरक पडतो? नाही असं काय नाही, लोक घालतात कॉटन. उलट कॉटन बेस्ट आहे मला, पण मी तर तुला फक्त टोकाला बोलू. ओके. आणि मी ना आता नेहमी असं बघते की जेव्हा मी विकत पण कपडे घेते ना की एक तर ते लिनन कॉटन अशा मटेरियलचे असतात. ओके. नाही ते मुलींचे आहेत, हे सगळे मुलींचे आहेत बाई. त्या रीलने खरंच काम केलं. एवढी गर्दी आहे, एवढी. सेजू चायनीज करेक्ट आहे का? हा सेजू चायनीज. येस. हे इथे बर्गर किंग आहे ना हिरानंदानी एस्टेट त्याच्याच ऑपोजिटला. आपल्याला खायला मिळते पोस्टरच्या. तू जाऊन आला सांग. हे बघ गर्दी नाही, गर्दी भरपूर आहे. नाही असं पण कसं आहे ती केटर बरोबर करते सगळ्या गर्दीला. असेल की आम्ही असं कर. तुम्ही बघितलं असेल की आम्ही तिकडे पोहोचलो आणि निघालो कारण की आमचं खूप मोठं भांडण झालं. आता आम्ही जरा विचार करतो की आता काय खायचं आणि मग आम्ही तुम्हाला सगळी स्टोरी सांगतो. येस येस, पहिले विचार करू द्या म्हणजे डोकं आणि जरा हा शांत डोकं शांत. आईस्क्रीम खाल्लं जातंय आता इथे, फालुदा आईस्क्रीम. वाव. आता तुझ्याच तोंडून आम्हाला ऐकायला आवडेल की काय झालं. माझ्या तोंडून नाही, तुझ्या तोंडून सांग. नाही, मी ड्रेन झालोय जरा. येस. नेक्स्ट खबर आपको आ रही है. शिवानी यश मंडळी कह रही थी. चालेल मला प्रभाकर म्हणजे कारण दोन्ही नाव आहेत. हा थांब. तर येस सॉरी. सो मी सांगते काय झालं. तर हा कार मधून उतरला आणि कार ना अशी होती म्हणजे हा फक्त बघायला गेलेला की तिकडे कसं काय चाललंय, सुगंध कसा येतो चायनीजचा आणि काय मेन्यू मध्ये आहे, खरंच खायला पाहिजे का तिकडे. कारण की आम्ही ऑलरेडी भरपूर काय काय खाल्लेलं, सो आम्हाला थोडंसंच खायचं होतं टेस्टिंग साठी. बट नंतर हा उतरला आणि आमची गाडी अशी होती कारण की समोरची गाडी अशी होती आणि समोरच्या गाडीमध्ये एक बाई होती आणि तेवढ्यात हा कार मध्ये येऊन बसला. आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे आता आपण खाऊया म्हणून आता आम्ही नीट पार्क करायला जाणार होतो. सो आम्ही पार्क नव्हती केलेली, जस्ट हा बघायला गेलेला आणि तेवढ्यात मागून एक बस आली. सो आमची गाडी अशी, समोरची गाडी अशी आणि इथून बस आली. सो जशी बस आली ना तर यशनी गाडी पुढे घेतली आणि आमच्या समोरच्या गाडीमध्ये एक बाई आहे ना, तिचा नवरा बाहेर होता. तो नवरा तिला बोलतोय अगं पुढे घे, मागच्या गाडीला आत येऊ दे. त्या मागच्या बाईला काय कळतच नव्हतं, ती तिथेच अशी उभी होती म्हणजे ती ड्रायव्हिंग सीट वरती होती. तिने पुढे घेतलं नाही तर मग यशनीच कशी बशी ती आत टाकली. तर बसवाल्याला काय माहिती काय झालं, तो इकडे येऊन बोलला की अरे तुला पार्किंग कुठे करायची कळत नाही का. तर हा बोलला मी पार्क केलीच नाहीये गाडी, मी गाडीमध्ये आहे. असं पण नव्हतं की गाडी अशीच सोडलेली मग बस आली आणि मग यशला कुठून तरी धावत यायला लागलं, असं काही नव्हतं. आम्ही कारमध्ये होतो, कार चालू होती. मग ते सगळं झालं. बसवाला जास्त काय बोलला नाही. ह्यानी बसवाल्याला समजावलं की तुम्हाला दिसतंय ना पुढे गाडी उभी आहे, मी काय तिच्या डोक्यावरती चढव होता. बाहेर निघाला आणि मी पार्क नाही केली, मी गाडीत बसलोय, गाडी चालू आहे, तुम्हाला दिसतंय. मग तो बसवाला गेला आणि बसवाला रूट टोन मध्ये बोलला आणि बसला थांबावा पण नाही लागला. 30 सेकंड्स पण नव्हते झाले. बट आय थिंक एंड ऑफ द डे होता, सो त्यांचं फ्रस्ट्रेशन तोपर्यंत वाढतं. सो आम्ही विचार केला सोडून देऊया. बट नंतर एक महाशय आला मागून ऑटोमधून. ऑटोवाल्याला काही पडली नव्हती. तो आतमधून ह्याला बोलतोय की काय तुला समजत नाही का, डोकं नाहीये का, हा तेच अक्कल नाहीये का. तर मग ह्याला राग आला, विच इज व्हेरी ऑब्विस. कोणालाही आलं असतं की तुझा काय संबंध नाही, तुला थांबायला लागलं. फक्त कुठेतरी बोलतात ना चुगली, नाक खुपसायचं म्हणून त्यांनी नाक खुपसलं. तर मग ह्यानी गाडी काढली. ह्याला जाम राग आला त्याचा की असं का करायचं, एवढं रूढ. आरामात पण बोलू शकत होता. त्याला बोलायचं मेन म्हणजे काय पॉइंटच नव्हता, का बोला तेच नाही माहिती. आम्ही झुप करून मी आणि अपूर्वा घाबरलेलो, हे काय करतं, ठोकशील कोणा तरी. ह्यानी गाडी घेतली, त्या ऑटोवाल्याला अशी मध्ये टाकली, ऑटोवाला मागे आणि ऑटोवाला असा बसला. करलो मग हा गेला आणि हा त्याच्याशी एकदम नीट बोलला आधी की मित्रा काय झालं, एवढं रूढ व्हायची काय गरज होती. तो माझी आई आजारी आहे. त्यांनी फर्स्ट स्टेटमेंट त्याचं जेव्हा मी त्याच्याकडे, जसं मी उतरून रिक्षावाल्याकडे गेलो, त्याच्या मागच्या माणसाला विचारलं की तुला भाई प्रॉब्लेम काय, तू एवढा उद्धट, कुठल्या हक्काने एवढा उद्धटपणे बोलतोय. तर जसं मी पोचलो तसं तो मला बोला माझी आई ऍडमिट आहे. बोल मग ऍडमिट आहे, मग तुला तिथे तोंड उघडून भुकायची काय गरज होती, तू तुझा निघून जात होता ना. जे अशी लोक असतात ज्यांना फालतूमध्ये लोकांच्या फक्त उंगली करायला मजा येते, त्यांनी हे सगळं नका करू. जर तुम्हाला माहित नाही समोर कोण आहे काय, म्हणजे आता आम्ही तरी साधी लोक आहोत,
आम्ही सगळे साधे माणसं आहोत, सगळी साधी लोक, कोण तुम्हाला काय करणार नाही, आम्ही फक्त ओरडणार, बोलणार बिळणार. माझ्या जागी दुसरा कोणतरी माणूस असता आणि हा असं येड्यासारखा ओरडला असता, किंचाळला असता, आणि तो पण साधाच माणूस होता, 9 to 5 वाला, आमच्यासारखाच माणूस होता. त्याला बोलायची गरजच नव्हती, त्याला काही प्रॉब्लेमच नव्हता, तरी त्यांनी तोंड उघडलं. तसं पण कुठेतरी सकाळचं फ्रस्ट्रेशन असेल तर त्यांनी काढलं इकडे. मी त्याला नीट जाऊन विचारलं की मित्रा तुला बोलायची गरज नव्हती, तुला काही अडचण नव्हती. मी त्याच्या समोर त्याच्या रिक्षावाल्याला विचारलं की मित्रा तू भाई तू रुका था क्या मेरे लिए उधर? बोलते नहीं मैं तो निकल गया था. बोले तो फिर इसको भोकने को क्या जरूरत था? तर मग त्याच्यानंतर त्याला काय. आणि शिवानी एक साईडनी रिक्षाला 2 दार, एक साईडनी मी, एक साईडनी शिवानी. तो आम्हाला बोलतो मला त्रास देते का तुम्हाला? बोलतो त्रास तू देतोयस, तुला बोलायचीच गरज नव्हती, तर कशाला तोंड उघडून भुकत बसलेला फालतूचा. तेव्हा असं सगळं झालं. आणि मला बोलतोय तुम्हाला मला त्रास द्यायचा. मी का त्रास देऊ तुला? हा ना. आणि हिला काय बोलतो की तुमच्याशी मी नीट बोलतोय. मी पण तुमच्याशी नीट बोलतो तिथे. आणि लोक जमा झाली रस्त्यावर. लोक जमा काय झाली कारण की यश त्या बाजूला उभा होता आणि तिकडे कोण उभं होतं ना ते कळत नव्हतं, काळोख होता. आणि मी रोड साईडला उभी होती. तर लोकांना वाटलं एक मुलगी ऑटोवाल्याशी भांडते तर काय झालंय म्हणून असं जमा झाले लोक तिकडे. पण मी त्याच्याशी जास्त काय बोलत नव्हती, यशच बोलत होता. मी फक्त जाऊन बघत होती की मला असं झालं की यश असं फ्युरियस नेचर नाही काय बोलतात, फ्युरियस रंग बघून मला झालं मी पण जाऊन बघते काय बोलतोय तो. आणि मला माहिती आहे ह्याच्यावरती की हा स्टार्टिंगला ह्याची सवय की हा नेहमी आधी काम बोलणार आरामात, मग हा समोरच्या बिहेवियर वरती डिसाईड करतो की ओरडायचं की नाही. म्हणून मी जाऊन उभी होती. पण तो ह्याच्या सोबत बोलता बोलता माझ्याशी पण बोलत होता. मग लोकांना वाटत होतं की मी त्याच्याशी भांडते. आणि मुलगी आणि ऑटोवाल्याचं काय झालं तर युजली असं लोक बघायला येतात की काय झालं, काय केलं ऑटोवाल्यानी, हे असं बघायला येतात. सो लोक आलेली. मग आम्ही विचार केला आता परत तिकडे चायनीज जाऊन खायचा काही अर्थ नाही. आम्ही पुढे आलो, ती इच्छा गेली म्हणजे. हा ऍक्च्युली ती इच्छाच आमची निघून गेली की आता जाऊया तिकडे, परत गाडी लावूया तिथे. एकतर ते कॉर्नर लागेल, तिथे गाडी लावायची जागा नाही आणि मी मध्ये कधीच गाडी लावत नाही, मला आवडत पण नाही. तर मी साईडला कुठेतरी गाडी लावतो. आणि ह्याच्यात असं कोणतरी येऊन बोलून गेलं तर मग माझं डोकंच फिरलं एकदम की बाई कशाला बोलायचं, तुझं जा, तुझी मम्मी जर खरंच ऍडमिट आहे तर जा हॉस्पिटलला गपचूप, कशाला इथे रस्त्यावर तमाशे करतो सर्वांसोबत. मग हेच होतं. आणि मग मूड खराब झाला आमचा. आम्ही खूप असं रस्त्यावर चायनीज खायचे, बट नंतर मग आम्ही विचार केला की जाऊ दे, नेक्स्ट टाइम कधीतरी खाऊ. जेव्हा तिकडे आम्ही चालत जाऊ तेव्हा खाऊ, डोक्याला ताप नाही पाहिजे. पण मुलगा खरंच मूर्ख होता. पावम झाला. हा एकदमच असा आला तो की मेरी माय ऍडमिट आहे. कशाला तोंड उघडून बोलतो मग कोणाशी उगाच काय. पण आई ऍडमिट नव्हती म्हणून मी त्याला बोललो की लाव तुझ्या आईला फोन, मला बोलायची तिच्याशी की खरंच तू ऍडमिट आहेस का, काहीतरी नॉन सेन्स. आणि त्याला नसेल वाटलं कधी की एवढा. तो मला बोलला, माझी गाडी अडकलेली, मी गाडी बाहेर काढली, मी टाइम घेतला आणि मग मी त्याच्याकडे जाऊन त्याच्या रिक्षेसमोर गाडी लावली. स्वतः थांबला कारण की त्यांना माहितीये की कार सोबत पकडणारच आहे. कारवाला कुठपर्यंत स्वतःहून थांबला की आजा बाय बोललो इसको जो बोलणे काय. तो ऑटोवाला आमच्या साईडने होता आणि हा मागे मेरी माय ऍडमिट आहे. मत करो फिर ऐसा, अगर आप रस्ते पे हो तो माणसाची माणसासम वागावे, तसे वागा, नका उगाच गुंडागर्दी करत बसू. सगळे साधारण लोक असतात, आपण साधारण लोकांप्रमाणे वागा. बस एवढंच सांगत होतो. आता माझा प्रकारे हा व्हिडिओ मी एंड करतो. आणि बस दॅट वॉज ऑल. असं छोटूसं आमचं इव्हनिंग होतं, बाकी काय नाही. आता हे आईस्क्रीम संपवणार आणि गपचूप मूवी बघत बघत झोपून जाणार. ऑइल लावणार आहे यश आज माझ्या केसांना. नाही, इकडे अजून जो व्यक्ती आहे ना तो ऑइल लावणार आहे तुला. अजून एक व्यक्ती जो बसलाय ना तो तुला ऑइल लावणार आहे. नाही, तू खूप प्रेमाने लावतो. तुझ्या हातात जी जादू आहे ती माझ्या हातात नाही. ओके, गुड नाईट. आणि यश असं बोलतात ना, वन्स इन अ ब्लू मून भडकतो, तर त्याच्यामध्ये मग तो जेव्हा भडकतो तेव्हा मग तो भडकतो. पण चुकीचं आहे. तुम्ही लोक जर असे बघत असाल तर प्लीज असं नका करतो. रस्त्यावर भांडणं चांगलं नसतं. चलो बाय, गुड नाईट, सी यू टुमॉरो. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हिचा तोंड बघून या चॅनलला या व्हिडिओला शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.